नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा. तर आज आलेलो आहे आपण हेरे येथील नागनाथ मंदिर आहे त्या ठिकाणी. हेरे हे ठिकाण चंदगडपासून जवळपास 9 ते 10 किलोमीटर अंतरावर आहे. तर हे ठिकाण हेरेच्या दक्षिण साईडला शेतामध्ये आहे. तर वस्ती पण नाहीये. आपण पाहू शकतो की ऊस आहे आणि इथं येण्यासाठी कच्चा रस्ता आहे आणि इथून आपण पाहू शकतो देवळाची एक बाजूची सुंदर भिंत अशी पाहायला मिळते आणि इथं झाडं, ऊस आणि आपण म्हणू शकतो की निसर्गरम्य वातावरण आहे आणि शांत वातावरण आहे. आणि इथून पाहू शकतो की आपण नंदी महाराज विराजमान झालेले दिसतात. चला जवळ जाऊया आणि पाहूया. सुंदर अशी मूर्ती पाहायला मिळते. बघू शकतो. तर ही आहे मंदिराची समोरील बाजू. बघू शकतो किती सुंदर वाटते. इथं काही दगडांवर शिल्पे काढलेली आहेत. तर मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये ती दाखवेनच. पाहू शकतो. आणि इथं आपण पाहू शकतो की गणपतींची जी मूर्ती पाहू शकतो. सुंदर अशी इथे दिसते. चौकट पण पाहू शकतो. छान असं कोरीव काम एकाच दगडामध्ये केलेलं आहे. खालील साईडला उंबराला पण आपण पाहू शकतो. तीनची शिल्पे आहेत. या साईडला पण. तर चला आपण आतमध्ये जाऊया आणि पाहूया. आतमध्ये आपल्याला स्तंभ पाहायला मिळतात. प्रत्येक स्तंभावर कोरीव काम केलेले आहे. छान असं पाहायला मिळतात. इथं आपण पाहू शकतो की एका दगडावर काही मूर्त्या कोरलेल्या आहेत. तर 7 ते 8 मूर्त्या आहेत त्या. तर चला आतमध्ये जाऊया आणि आपण पाहूया. भरपूर स्तंभ आहेत आणि प्रत्येक स्तंभावर आपण पाहू शकतो छान अशी कोरीव काम केलेलं आहे. तर ही आहे आतील चौकटीचा उंबरा. पाहू शकतो ह्याच्यावर पण थोडं कोरीव काम केलेलं आहे आणि ह्याच्यावरती आपण पाहिली तर काही मंदिरांची शिल्पे पाहायला मिळतात. सुंदर अशी आपण बघू शकतो. चला आतमध्ये पाहूया. तर इथं आपल्याला जे शिवलिंग आहे ते पाहायला मिळतं. ते अंधार असल्यामुळे मी टॉर्चवर दाखवत आहे. तर थोडं क्लिअर दिसत नसेल. सुंदर असं आहे. तर चला बाहेर जाऊया आणि पाहूया. तर इथून स्तंभांचा व्ह्यू छान दिसतोय. इथं आपण पाहू शकतो की दगडावर मूर्ती कोरलेली आहे आणि इथं आपण काही स्तंभ जे आहेत ते आडते आहेत आणि काही स्तंभ आहेत ते पूर्ण वरती छताला टेकलेले आहेत. तर हा आहे मंदिराचा दुसरा दरवाजा. चला बाहेर जाऊया आणि आपण पाहूया. तर आपण बघू शकतो इथं पण खाली उंबऱ्याला शिल्पे कोरलेली आहेत आणि याच्यावर पण आपण काही शिल्पे कोरलेली पाहू शकतो. जसे की शिवलिंग आहे आणि काही मूर्त्या कोरलेल्या आहेत. तर असे 3 ते 4 हे आहेत. हे दाखवतो तुम्हाला पुढे. तर हा एक आहे. तो एक आहे. त्याच्यावर पण आपण पाहू शकतो काही शिल्पे कोरलेले आहेत. आणि त्या साईडला पण एक आहे. दाखवतो तुम्हाला. तर इथं 2 आहेत ॲक्च्युली. आपण पाहू शकतो. दोन्हींच्यावर पण सुंदर असं छान कोरीव काम केलेलं आहे. चला मंदिराच्या मागील साईडला जाऊया आणि मी तुम्हाला ही परिस्थिती दाखवतो. तर हे मंदिर जास्त प्रसिद्ध नाहीये आणि जास्त कोणाला माहिती पण नाहीये आणि त्यामुळे कदाचित या मंदिराकडे दुर्लक्ष झालं असावं आणि हे गावाच्या बाहेरील बाजूला असल्यामुळे कदाचित त्यामुळे पण याचं संगोपन किंवा याची देखरेख जी करायला पाहिजे ती होत नाहीये. तर आपण पाहू शकतो की एका साईडून
जी भिंत आहे ती कोसळलेली आहे. आपण पाहू शकतो इथं खाली दगडं पडलेली आहेत. दाखवतो. तर ही मंदिराचीच दगडे आहेत ही वरची. तर या साईडने आपण पाहू शकतो की पूर्ण जी जो कळस आहे तो पूर्ण ढासळलेला आहे या साईडून. तर ही पुरातन मंदिरं आपल्या जवळपास आहेत. हे आपलं भाग्य आहे. तर याची देखरेख, याची जपणूक आपण केली पाहिजे हे आपलं कर्तव्य आहे. तर आजसाठी एवढंच. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.